वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज द विनर ऑफ विम्बल्डन मेन्स सिंगल टेनिस टूर्नामेंट 2023? विम्बल्डन पुरुष एकेरी टेनिस स्पर्धा 2023चा विजेता कोण आहे? उत्तर आहे कार्लोस अल्कराज गार्फिया फ्रॉम स्पेन. द आन्सर इज कार्लोस अल्कराज गार्फिया फ्रॉम स्पेन. 2023मध्ये जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा झाली तिचे विजेते आणि रनरअप आपण इथे दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. हु वॉन द टायटल ऑफ ICC T20 प्लेयर ऑफ द इयर 2023? 2023 या वर्षातील T20 सर्वोत्तम क्रिकेटर हा किताब कोणी जिंकला आहे? द आन्सर इज सूर्यकुमार यादव. उत्तर आहे सूर्यकुमार यादव. भारताचा धाकड 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवला सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम T20 खेळाडू इयर म्हणून निवडण्यात आले आहे. 2023मध्येही सूर्यकुमार यादवने त्याची सर्वोत्तम कामगिरी सुरूच ठेवली. भारतीय स्टारने 17 डावांमध्ये 48.86च्या सरासरीने 155.95 या स्ट्राईक रेटने 733 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मेड 733 रन्स in 17 matches with strike rate 155.95 with average 48.86. Who is the oldest tennis player to achieve the world number 1 ranking in men's doubles? जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्क टेनिसपटू कोण ठरला आहे? द आन्सर इज रोहन बोपन्ना. उत्तर आहे रोहन बोपन्ना. रोहन बोपन्ना हे भारतीय टेनिसपटू आहेत. इंडियाज रोहन बोपन्ना इज सेट टू बिकम द ओल्डेस्ट टेनिस प्लेयर टू अचीव द वर्ल्ड नंबर 1 रँकिंग इन मेन्स डबल्स आफ्टर रिचिंग द सेमीफायनल ऑफ द ऑस्ट्रेलियन ओपन along with his partner मॅथ्यू एबडेन. रोहन बोपन्ना हे भारतीय टेनिसपटू आहेत. त्यांनी पुरुषांच्या दुहेरी टेनिस सामन्यांमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यांचे सोबती साथीदार आहेत मॅथ्यू एबडेन. सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा चालू आहे आणि या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी क्वार्टर फायनल जिंकली आहे आणि ते ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. आणि ही मॅच जिंकल्यानंतर रोहन बोपन्ना हे सर्वात वयस्क टेनिसपटू ठरले आहेत ज्यांना जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. आपण आता BCCIने जे अवॉर्ड्स जाहीर केले ते अवॉर्ड्स आपण इथे बघूया. CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मेन. CK नायडू जीवन गौरव पुरस्कार पुरुषांकरता. फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना CK नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. हे BCCIचे अवॉर्ड्स आहेत. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असं त्याचं पूर्ण रूप आहे. दुसरा अवॉर्ड आहे पॉली उमरिगर अवॉर्ड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन. 2019-20साठी हा अवॉर्ड मोहम्मद शमी यांना मिळाला. रविचंद्रन अश्विन यांना 2020-21साठी मिळाला. जसप्रीत बुमराहंना 2021-22साठी तर शुभमन गिल यांना 2022-23साठी बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन म्हणून पॉली उमरिगर अवॉर्ड मिळाला आहे. BCCIने 2019 नंतर थेट 2024मध्येच हे अवॉर्ड्स दिले आहेत. त्यामुळे
गेल्या 3 वर्षातले अवॉर्ड आपल्याला इथे दिसत आहेत. बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर वुमेन दीप्ती शर्मा यांना 2019-20 आणि 2022-23साठी बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर वुमेन म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर स्मृती मंधाना यांना 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठी बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर वुमेन म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर आहे बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मेन. मयंक अग्रवाल यांना 2019-20, अक्षर पटेल 2020-21, श्रेयस अय्यर 2021-22, यशस्वी जयस्वाल 2022-23. त्यानंतर बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू वुमेन प्रिया पुनिया 2019-20, शेफाली वर्मा 2020-21, सबननेनी मेघना 2021-22, अमनजोत कौर 2022-23. दिलीप सरदेसाई अवॉर्ड हा अवॉर्ड सर्वाधिक रन टेस्ट क्रिकेटमध्ये जे सर्वाधिक धावा करतात त्यांना देण्यात येतो. दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट मोस्ट रन्स इन टेस्ट क्रिकेट यशस्वी जयस्वाल यांना 2022-23साठी मिळाला. दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट रविचंद्रन अश्विन 2022-23. हायेस्ट रन गेटर इन ODIs वुमन पूनम राऊत 2019-20, मिथाली राज 2020-21, हरमनप्रीत कौर 2021-22, जेमिमाह रोड्रिग्स 2022-23. हायेस्ट विकेट टेकर इन ODI वुमेन पूनम यादव 2019-20, झुलन गोस्वामी 2020-21, राजेश्वरी गायकवाड 2021-22, देविका वैद्य 2022-23. बेस्ट अंपायर इन डोमेस्टिक क्रिकेट ए पद्मनाभन 2019-20, वृंदा राठी 2020-21, जयरमन मंडन गोपाल 2021-22, रोहन पंडित 2022-23. बेस्ट परफॉर्मन्स इन BCCI डोमेस्टिक टूर्नामेंट्स मुंबई 2019-20, मध्य प्रदेश 2021-22, सौराष्ट्र 2022-23. लाला अमरनाथ अवॉर्ड बेस्ट ऑलराउंडर इन रणजी ट्रॉफी MB मुरासिंग 2019-20, श्याम्स मुलानी 2021-22, सारांश जैन 2022-23. त्यानंतर लाला अमरनाथ अवॉर्ड बेस्ट ऑलराउंडर इन डोमेस्टिक लिमिटेड ओव्हर्स बाबा अपराजित 2019-20, RR धवन 2020-21, 2021-22, RR धवन, रियान पराग 2022-23. माधवराव सिंधिया अवॉर्ड हायेस्ट रन गेटर इन रणजी ट्रॉफी राहुल दलाल 2019-20, सरफराज खान 2021-22, मयंक अग्रवाल 2022-23. माधवराव सिंधिया अवॉर्ड हायेस्ट विकेट टेकर इन रणजी ट्रॉफी जयदेव उनाडकट 2019-20, श्याम्स मुलानी 2021-22, जलज सक्सेना 2022-23. यमे चिदंबरम ट्रॉफी हायेस्ट रन गेटर इन अंडर 19 कुछ बिहार ट्रॉफी पी कानपिल्लेवार 2019-20, मयंक शांडिल्या 2021-22, दनिश मालेवार 2022-23. जगमोहन दालमिया ट्रॉफी बेस्ट वुमेन क्रिकेटर सीनियर डोमेस्टिक सई पुरंदरे 2019-20, इंद्राणी रॉय 2020-21, कनिका आहूजा 2021-22,
नबाम यप्पू 2022-23, जगमोहन दालमिया ट्रॉफी बेस्ट वुमेन क्रिकेटर ज्युनियर डोमेस्टिक, काशवी गौतम 2019-20, सौम्या तिवारी 2021-22, वैष्णवी शर्मा 2022-23. इथे आपण थांबूया. BCCIने बरेच अवॉर्ड्स यावर्षी घोषित केले आहेत. येणाऱ्या प्रत्येक करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक अवॉर्डवर एक प्रश्न घेऊया, जेणेकरून हे सर्व अवॉर्ड्स आपल्या लक्षात राहतील. रोहन बोपन्ना, रवी शास्त्री, फारुख इंजिनियर, रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर यांना CK नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे. सूर्यकुमार यादव यांना BCCIचा T20 प्लेयर ऑफ द क्रिकेटर 2023 हा अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी विम्बल्डन जिंकले आहेत कार्लोस अल्कराज मेन्स सिंगल्समध्ये. रोहन बोपन्ना हे सर्वाधिक वयस्क मेन्स डबल्समध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवणारे ठरले आहेत. त्यानंतर शुभमन गिलला आपण बघितले. शुभमन गिलला पॉली उमरिगर अवॉर्ड बेस्ट इंटरनॅशनल क्रिकेटर मेन 2022-23 साठी मिळाला आहे. इथे थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.